सापडला संधी सापडला संधी मार्ग गावने गेले आधी मार्ग गावने गेले
निळामणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तिरेश पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही पांडुरंगा करू जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेश बंधू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारो मी आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजव चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या विठ्ठल मार्ग धावणे गेले आधी दयानिधी संतती केळेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचे पट्ट शिष्य
संत श्रेष्ठ श्री निळोबाराय यांचा चार चरणाचा आणि संतांच्या मार्गाने आपण जावं याचं का जावं असं चिंतन सांगणारा हा अभंग आहे. आज या जामदेव गावामध्ये महादिवाळी अवतरल्यासारखं वाटते. केवढा मोठा पुरुषार्थ संतांचा. ख्याती केली विष्णुदासी तुका म्हणे पहा कैसी. केवढा मोठा प्रभाव आहे. वैकुंठवासी परमश्रद्धेय प्रातस्मरणीय कृष्ण माऊली महाराज वारकरी संप्रदायातला एक चालता बोलता चमत्कार ज्याने महाराष्ट्रामध्ये एवढा समाज जागवला, भक्तिपंथाला लावला. जागवलेला समाज मात्र झोपी जात नाही हे आजच्या उदाहरणावरून कळते. 500 किलोमीटरचा प्रवास करून आलो, थकवा आला होता, पण समाज पाहिल्यानंतर थकवा नष्ट झाला. केवढं मोठ्या अशा प्रकारचं या ठिकाणी सर्वांगीणपणा आहे. एका बाजूला सर्व श्रेष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी आहेत, डाव्या बाजूला मंडळी आहेत. विशेष कृष्ण माऊलींच्या कन्या सौभाग्यवती हरिभक्तीपरायण यमुनाबाई अक्का महाराज, यशोदाबाई अक्का, त्यांचे सुपुत्र हरिभक्तीपरायण आबा यांनी आपल्या माझ्या वडिलांची विरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या निळ्याने ही प्रथा सांभाळली आणि ही प्रथा अत्यंत अलौकिक अशा प्रकारची जाणवते. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतर राज्यातही जातो, पण असा सुसंबद्ध समाज, एवढं मोठ्या भावना समाजामध्ये फार कमी दिसतात. विशेष शाही थाटामध्ये या ठिकाणी जो नारळाचा उत्सव चालू आहे, जसं एखाद्या राजपुत्राचा लग्नामध्ये थाट असावा, उत्सव असावा, तशाच पद्धतीचा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. आजच्या या उत्सवाचा नारळाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व भाविक मंडळींना माऊली निवृत्तीनाथांच्याकडे साधनेच्या मार्गाकडून घेऊन जात आहेत आणि त्याच्यामध्ये आपण अत्यंत श्रद्धाळूपणे सामील होत आहेत. याचं प्रतीक म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. या उत्सवात आजच्या माझ्या पाट्याला चिंतन सेवा आलेल्या अभंगात संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग चिंतनात निवडलेला आहे. मानवी जीवनामध्ये 2 गोष्टी आहेत. आपण प्रवासी आहोत हे निश्चित पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. प्रवासी तो जो थांबत नाही तो प्रवासी, आणि प्रवास झाल्यानंतर थांबावं लागतं ते गंतव्य स्थान, जिथे आपल्याला जायचंय ते स्थान. मनुष्य जन्माचा नव्हे सर्व प्राण्यांचा 84 लक्ष योनींचा प्रवास चालू आहे, अनादी कालापासून चालू आहे. पण प्रवास जो असतो तो थांबण्याकरता असतो, प्रवास प्रवासाकरता नसतो. प्रवासाला प्रवृत्ती म्हणतात, थांबण्याला निवृत्ती म्हणतात. अर्थात प्रवृत्ती करून निवृत्तीकडे जायचंय. सर्वात मोठं ध्येय आपल्या जीवनाची निवृत्ती प्राप्त होणं. म्हणूनच आपण सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणापर्यंत पोहोचणार आहात. निवृत्ती ही माणसाची उत्पत्ती स्थिती आहे. निवृत्ती ही माणसाचं जीवन शक्ती आहे. निवृत्ती ही माणसाची पूर्ण विराम शक्ती आहे. आपण निवृत्तीतून उदयाला आलो, जगताना निवृत्तीतून जगतो आणि आपल्या जीवनाचा शेवट निवृत्तीमध्येच होतो. हे सगळं आपल्या तत्वज्ञानाच्या भाषेतून आपल्याला बोलता येते. मुळामध्ये आपण परमात्मा रूप, अर्थात परमात्मा निवृत्ती रूप आहे आणि भगवान परमात्म्याच्या स्वरूपापासूनच आपण अनादी कालापासून बाजूला आलो. परमात्म्याकडे जाण्याची आपली वाटचाल आहे. संतांच्या संगतीमध्ये आपल्याला नेमकं काय हवंय हे कळत असतं. एरवी आपण किती जरी प्रयत्न केले
तर आपल्याला काय हवं हे करणं मोठं अवघड आहे. एक लहान मुलगा होता, विचारलं त्याला, बाबा काय करतो रे? मी शाळेत जातो. कशा करता जातो? म्हणजे पास होण्याकरता. पास कशा करता व्हायचंय? सर्टिफिकेट मिळवण्याकरता. सर्टिफिकेट कशा करता मिळवायचे? नोकरी मिळवण्याकरता. नोकरी कशा करता मिळवायची आहे? चांगले उत्तर देत गेला बरोबर. नोकरी कशा करता मिळवायची आहे? मी पैसे मिळवण्याकरता. पैसे कशा करता मिळवायचे? जगण्याकरता. जगायचं कशा करता? माहित नाही. बरीच 80 वर्षाची मुलं अशीच जगतात. आपल्याला कुठं जायचं हे न ठरवता जगतात. वयाच्या प्रबोधी विचार ज्या नाही, समानते देही बालकांच्या. याच्याकरता नेमकं आपल्याला जायचं कुठे हे आपल्याला पहिल्यांदा कळालं पाहिजे. स्वभावतः माणसाच्या प्रवृत्तीची शक्ती अशी आहे, ते सुखाकडे, निवृत्तीकडे जात आहे. जिथे निवृत्ती तिथे सुख आहे. जगत असताना आपण देखील निवृत्तीशिवाय जगू शकत नाही. चालताना निवृत्ती, बोलताना निवृत्ती, कर्म करत असताना निवृत्ती. निवृत्ती असल्याशिवाय आपण कर्म करू शकत नाही. उदाहरणार्थ गंभीर महाराज मृदंग वाजवतात. आघात केला ही प्रवृत्ती आहे, आणि हात उचलला, हात न उचलता वाजवा बरं, बक्षी देऊ. निवृत्ती आणि प्रवृत्ती, निवृत्ती आणि प्रवृत्ती आपल्या जीवनाची दोन अंग आहेत. चालायला लागलो तरी आपल्याकडे प्रवृत्ती आहे आणि निवृत्ती आहे. पाऊल उचलला प्रवृत्ती आहे, टेकवला निवृत्ती आहे. पुन्हा उचलला प्रवृत्ती आहे, टेकवला निवृत्ती आहे. श्वासोश्वासामध्ये श्वास घेतला प्रवृत्ती आहे, सोडला निवृत्ती आहे. मी या अभंगावर काही चिंतन मांडणार आहे, काही शब्दातून आपल्या पुढे बोलतोय. पण बोलत असताना जर निवृत्तीचा स्वीकार नाही केला तर मी बोलू शकत नाही. कल्पना असेल आपल्याला, मी बोलता बोलता 2 शब्दामध्ये नकळत थांबतोय, 2 वाक्यामध्ये सुद्धा नकळत थांबतोय. ते आपल्याला कळत नाही, पण न थांबता बोला म्हटलं तर मी बोलू शकत नाही. अर्थात जीवनामध्ये आपण निवृत्तीच्या द्वारे जगतो आणि आपल्या जीवनाचा शेवट निवृत्तीमध्ये होतो. पण त्या निवृत्तीकडे जाण्याची जी काही वाटचाल आहे, कोणत्या पद्धतीने जावं? आतापर्यंत आपण पुष्कळ अशा प्रकारचे प्रयत्न करत गेलो. सायास करीसी प्रपंच परमार्थ करत असताना संस्काराने परमार्थ करणं, विचाराने परमार्थ करणं आणि अनुभवाने परमार्थ करणं या 3 गोष्टीमध्ये फरक आहे. समाजाची स्थिती पाहिली तर काही माणसं निवृत्तीकडे जाण्याच्या मार्गातून बाजूला गेलेली आहेत. अर्थात त्यांचा रस्ता चुकलेला आहे. काही रस्त्याला लागले आहेत, काही रस्त्याने चालतायत, काही मुक्कामाला पोचलेत आणि काही पोचलेले चुकलेल्यांना वाटेवर लावतात. रस्ता चुकलेले ते पामर, रस्ता सुधारलाय फक्त थोडा रस्त्यावर आले ते विषयी. रस्त्याने चालणारे ते जिज्ञासू,
चालू जाणे वाट ऐसा रस्त्याने चालणारी माणसं फार कमी आहेत आणि मुक्कामाला पोचलेली सुद्धा माणसं फार कमी आहेत. विरळा पावे विरळा पावे अवघड गोवी तिथीची निवृत्त स्वरूपाला प्राप्त होण्याकरता अवघड आहे पण अशक्य नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवण्यापासून काही अवघड असतात अशक्य नसतात, काही आवश्यक असतात अवघड असतात. भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये एक होण्याची आपल्या जीवनात आवश्यकता आहे. का आवश्यकता आहे? तेणे विना जीवा सुख याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. संसारामध्ये पर्याय वेगळे वेगळे येतात. चांगला कपडा नाही मिळाला तर कमीत कमी हलका का होईना पण कपडा मनुष्य वापरेल, पर्याय आहे. पूजा करत असताना काही धर्म कार्यामध्ये सुद्धा पर्याय असतात. मंत्रात्मक पूजा करत असताना, उपचार वाहत असताना कोणता मंत्र म्हणायचा आणि कोणता उपचार व्हायचा शास्त्री त्याला. पण कदाचित कुणाची माळ नाहीये, विसरून राहिली आणायची. पुष्पार्थे अक्षराम समर्पयामी, पर्याय काढला जातो. तसं भगवान परमात्म्याच्या प्राप्तीला मात्र जगात पर्याय कधीच निघत नाही. का? जीवात्मा म्हणजे अमृतस्य पुत्रा, वेद सांगतात. तुम्ही आम्ही अमृत स्वरूप परमात्म्याचे अंश आहोत. तुका म्हणे कैसी की कोठे जीव निराळा, स्वरूपाने परमात्मा रूप आणि अनुभवाने आपण जीव आहोत. स्वरूप आणि अनुभव एक होण्याची आवश्यकता आहे. थोडी विसंगती सांगेन आपल्या जीवनात. आपल्याला ज्याचा अनुभव येतोय त्याचं अस्तित्व नाही, ज्याचं अस्तित्व आहे त्याचा अनुभव येत नाही. एवढी सगळ्यात मोठी विसंगती आहे. विसंगती कशाला म्हणतात? एकपणा नसणं याचं नाव आहे विसंगती. मृदंग आहे, मृदंगाने विण्याचा स्वर एक आला पाहिजे, ती सुसंगती आहे. वेगळे वेगळे आले तर विसंगती. भाऊ भाऊ आहेत, दोघांचं घरामध्ये एक मत असावं ही सुसंगती आहे, आणि वेगळे वेगळे मत विसंगती आहे. पक्षांतर वेळ होणं विसंगती आहे, आणि पक्षामध्ये एकरूपता येणं सुसंगती आहे. आपल्या जीवनाची फार मोठी विसंगती आहे. अनादी कालापासून ज्या प्रपंचाचा आपण अनुभव येत गेलो पण त्याला मात्र अस्तित्व नाही. छोटासा प्रसंग सांगून पुढे जाईल. राजा जनक हे राजर्षी होते. आपल्याकडे ऋषीचे 3 प्रकार आहेत: महर्षी, देवर्षी आणि राजर्षी. महर्षी त्याला म्हणतात मनुष्य जन्माला ऋषितुल्य जीवन जगतात ते महर्षी. देवर्षी देववंशामध्ये जन्माला ऋषितुल्य जीवन जगतात तसे नारद महर्षी देवर्षी. आणि राजर्षी राजवंशामध्ये जन्माला ऋषितुल्य जीवन जगतात ते राजर्षी. जनक राजा हे राजर्षी होते. एके दिवशी रात्री झोपले होते, राजमंचकावर झोपले होते, आणि नंतर त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये भिकारीपणाचा अनुभव आला. संपूर्ण गाव फिरले पण सत्कर भाकरीचा तुकडा मिळाला नाही. दुःख वाटलं, तितक्यात जागे झाले. मनामध्ये एक विचार आला, झोपलोय राजमंचकावर
आणि अनुभव आला भिकारीपणाचा. हे खरं आहे का ते खरं आहे, कोणाला विचारावं? आपण ज्याला विचारलं तो सर्वज्ञ असेल तरच आपला प्रश्न समजेल. प्रश्न समजणं सुद्धा सोपं नाही. बऱ्याच वेळेला प्रश्न समजत नाहीत मला. खेडवळ माणसाचे काही शब्द बऱ्याच वेळेला मोठ्या मोठ्या शिकलेल्या माणसाला कळत नाहीत. एकाने खेड्यातल्या माणसाने, न शिकलेल्या माणसाने एका पंडित माणसाला विचारलं, का हो मी तुम्हाला प्रश्न विचारतो, धपकन ब्या म्हणजे काय? कळच ना त्याला. धपकन ब्या तर बाबा नाही मला कळत. जरी डबल ग्रॅज्युएट झालो असलो तर मला नाही कळते काय, तर तुम्ही सांगा. सोपे म्हणाले. शेतकऱ्याने घरच्या गाई करता गवताचा भारा डोक्यावर घेऊन आला, वासरू बांधलेलं होतं, त्याचा जो भारा टाकला, आवाज झाला धप. वासरू भ्याला म्हणून त्याने केलं ब्या, धपकन ब्या. गावात प्रश्न राजा जनकाने विचार केला की मी असा प्रश्न विचारेन की ते त्याचं विश्लेषण करणार नाही. हे खरं का ते खरं? कारण स्वप्नामध्ये आपल्या भारत देशामध्ये स्वप्न शकुन शास्त्र आहे. आपल्याला स्वप्न कशी पडतात याच्यावर भवितव्य ठरलेलंच. अनेक प्रकारचे शकुन आहेत. वारकरी संप्रदायामध्ये संतांनी देखील शकुन मानलेले आहेत. काऊ पोकत आहे, शकुनगी माहे सांगत आहे, चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम. शकुन मानलेले. तसं स्वप्नामध्ये सुद्धा शकुन असतात. स्वप्नामध्ये आपण आंबा खाल्ल्याचा अनुभव आला तर समजायचं आपली प्रगती होणार आहे, का आंबा शुभ फळ आहे. स्वप्नामध्ये आपण हत्तीवर बसल्याचा अनुभव आला. पूर्वीच्या काळात ते राजे होत होते. लोकशाहीच्या काळामध्ये कमीत कमी सरपंच झाल्याशिवाय राहणार नाही. हत्तीवर बसल्याचा अनुभव आलाय. आणि स्वप्नामध्ये जर एखादा काळा दाताचा मनुष्य पाहिलं समजा आपलं संपलं आयुष्य. बरेच असे अनुभव त्याच्यात सगळ्यात येते. तर राजा जनक विचार करू लागला, मला जे स्वप्न पडलंय ते नेमकं काय त्याचा भाव आहे. अनेकाला विचारत गेला, पंडितांना कोणाला सांगता आलं नाही. हे कळेना ते कळेना. शेवटी सद्भाग्याने अष्टावक्र मुनी दरबारात आले होते. 8 ठिकाणी वाकडे होते. परमार्थाची सफलता शरीरावर ओळखता येत नाही. कोण कोणत्या अधिकाराचा असेल हे शरीरावरून सांगता येणार नाही. अष्टावक्र मुनी आईच्या गर्भात असताना बापाची चूक काढली. राग आल्यामुळे बापाने पत्नीच्या पोटावर लाथ मारली. 8 ठिकाणी वाकडी झाली. ती अष्टावक्र मुनी. दरबारामध्ये आल्यानंतर राजा जनकाने प्रश्न विचारला, महाराज माझा एक महत्वाचा प्रश्न आहे, हे खरं का ते खरं? अष्टावक्र मुनी अंतर्ज्ञानी होती. सांगितलं, राजा विचार कशाला करतोय? जसं ते तसं हे. ते म्हणजे स्वप्न, हे म्हणजे जग. दोघांचं समान सत्ता आहे. काय सत्ता आहे? स्वप्नेचे चैले जाईल याच्याकरता या स्वप्नातून बाहेर पडण्याची गरज आहे. आणि बाहेर पडण्याकरता आपल्या विचाराचं मंथन करावं लागतं. एक शाळा होती. मुलं शिकत होते. गुरुजी आस्तिक होते. आणि मुलांना सांगितलं, बाळाओ उद्या प्रत्येकाने 1-1 लिटर दूध घेऊन या. मुलं म्हणायचे देव नाही आणि गुरुजी म्हणायचे देव आहे. घेऊन या 1-1 लिटर दूध घेऊन या. तुम्हाला 1-1 लिटर मध्ये देव दाखवतो. कोणाला नको महाराज देव पाहायचा? प्रत्येकाने 1-1 लिटर दूध आणलं. मोठं भांडेलं ठेवलं. सगळ्यांनी ते आणलेलं दूध त्याच्यामध्ये उचलं आणि गुरुजींनी त्याच्यामध्ये भाई मागे सरून हात घातला ना, असं हात फिरवायला लागले. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, अर्धा तास झाला, हात बाहेर काढला. मुलाने विचारलं, गुरुजी काय शोधता त्याच्यामध्ये? गुरुजींनी सांगितलं, याच्यामध्ये तूप कुठे ते शोधतो. का बरं? तुम्हाला गुरुजी कोणी केलं? असं हात घालून तूप मिळत असतं का? मग तूप काढण्याकरता काय करावं लागत असतं? अहो गुरुजी, दूध तापवावं लागतं, विरजण घालावं लागतं, दही व्हावं लागतं, ते घुसवावं लागतं, त्याचं लोणी व्हावं लागतं, मग ते कळवावं लागतं, तेव्हा तूप मिळत असतं. तसं या जगामध्ये लपलेला परमात्मा
तो आपल्या जीवनामध्ये प्रगट होण्याकरता आपण तशा पद्धतीचं मंथनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडली मार्ग मंथन करावं लागतं, त्याला मंथन करावं लागतं. जाणीवीच्या आयनी करित्या दधी कडसनी नवनीत निर्वाणी दिसे जैसे. त्याच्याकरता संतांच्याकडून मार्ग विचारावा लागेल. दोन गोष्टी मनाने करू नये, औषध मनाने घेऊ नये आणि परमार्थ मनाने करू नये. मनाने जर परमार्थ केला तर काय घोटाळा होतो. स्वतः मनाने परमार्थ करू नये, त्याच्याकरता संतांचं मार्गदर्शन लागत असत. एक प्रसंग सांगेन आपल्याला. परमार्थाची सुरुवात संताशिवाय होऊ शकत नाही. ज्या काळात लाहोर शहर हिंदुस्थानमध्ये होतं, फाळणी झाल्यानंतर ते पाकिस्तानची राजधानी झाले. पूर्व काळात लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये गणितशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचं नाव तीर्थराम. अतिबुद्धिमान, गणितासारखा क्लिष्ट विषय पण हातचा मळ होता. ते एके दिवशी कॉलेज सुटलं होतं, घरी चालले होते. जाता जाता असाच एक आध्यात्मिक कार्यक्रम चालू होता. हजारो माणसं शांत मनाने ऐकत होती, वक्ते बोलत होते. विषय चालू होता, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा गौरवहा, याने रहा श्रीहरीच्या, उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरा निबोधत, क्षुरस्य धारा दशिता दुरत्या, दुर्गम पतस्तत् कवयो वदन्ति. आता जागा रे भाईलो, क्षणभंगुर नाही भरवसा, वारी सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडील फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गाम. तीर्थराम हाताची घडी घालून ऐकत होते. मनाची प्रक्रिया चालली होती, बदलत होते मन. वैकुंठवाशी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज सांगायचे, पेटणाऱ्या वस्तूचे 3 प्रकार आहेत. पहिले कापराच्या जातीचे, दुसरे गोवरीच्या जातीचे, तिसरे शेणाच्या जातीचे. कापराच्या जातीचे कापराची वाटी उजळलेली होती, लवकर पेटत ते. गोवरीची जात धुमसून धुमसून फुंकून फुंकून कशी तरी पेटते. आषाढी कार्तिकी भक्तजन येते कसं तरी पेटते. आणि तिसऱ्या शेणाच्या जातीचे, पेटवायला गेलं तर पेटवणाऱ्यालाच विजवतं. चला हो निवृत्तीनाथांच्या बारीला. आणि निवृत्तीनाथ काय जामल्यामध्ये आहेत काय? जे संतांना कळालं नाही ते यांना कळालं. ते शेणाच्या जातीचे. तीर्थराम हे कापराच्या जातीचे होते. मनामध्ये विचार पटला, खरोखर आतापर्यंत आयुष्य मी मातीत घालवलं, आता मी नपडे सायासी, संसार दुःखाचे पासी, शरण घेन संतासी, ठाव पाजासी मागेन त्या. कीर्तनात
चाली म्हणण्याकरता नाथ जर असतील म्हणजे पंढरीनाथ असतील तर काही काळजी नाही. पंढरीनाथ महाराज वारकऱ्यातले गंधर्व आहेत. तो आवाज सगळी सूचकता खूप चांगली आहे. बरीच मंडळी तशी तेव्हा सांगण्यात येत तसा बरवे झाले आजीवरी नाही पडले मृत्यूची आहारी वाचवण्या लोहितवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. तीर्थरामांचं मन बदललं. नोकरीचा राजीनामा दिला. संन्यास घेतला. संन्यास घेताना शेंडी काढावी लागते, जानवं तोडावं लागतं आणि नाव बदलावं लागतं. पहिलं नाव होतं तीर्थराम, ते केलं उलट रामतीर्थ. हिमालयामध्ये तपश्चर्या करण्याकरता गेले आणि परमात्म्याचा साक्षात्कार झाला. निवृत्त अवस्थेला प्राप्त झाले. मी काय सांगतो, ज्या परमात्म्याकडे तुम्हाला मला निघायचे त्याची सुरुवात संताशिवाय होत नाही. सत्संग शेवधी नृणाम शास्त्राचं एक वाक्य आहे. प्रारंभ संतांच्या संगतीतूनच होत असतो आणि निर्वाह संतांच्या संगतीमध्ये होत असतो. संत जेव्हा समाजाला या निवृत्ती मार्गाकडे सांगत असतात, घेऊन जात असतात, त्यावेळेला मात्र अधिकाराप्रमाणे त्यांना उपदेश करत असतात. अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची घेऊ मुंगीवरी भार गदाची पालन झाले ताते कोण कार्यसिद्धी. योग्यतेप्रमाणे द्यावं लागत असत. ज्यांना ज्यांची योग्यता आहे त्यांना त्या माध्यमातून द्यावं लागतं. भगवान परमात्म्याकडे पोहोचण्याकरता साधन दोन सांगितले. काही बहिरंग साधन, काही अंतरंग साधन. बहिरंगामध्ये दोन प्रकार आहेत. बहिरंगातले बहिरंग आणि अंतरंगामध्ये अंतरंगातले अंतरंग. दोन्ही अशा प्रकारचे प्रकार होतात त्याचे. बहिरंगातले बहिरंग अजून ज्याला काही समजत नाही, काही झेपत नाही, मग त्याला काय शिकवावं लागेल? त्याला जे कळेल ते शिकवावं लागेल आणि त्याला बहिरंग अशा प्रकारचं द्यावं लागतं. बहिरंग म्हणजे बाहेर दिसणार, जे बाहेर दिसतं ते देणं, हे याचं नाव आहे बहिरंग. पण बहिरंग हे आत जाण्याचं प्रवेशद्वार आहे. केवळ बहिरंगामध्ये राहू नये आणि बहिरंगाचं करत असताना मात्र चांगल्याचं बहिरंग करावं, चांगल्याची नक्कल करावी. माहिती आहे आपल्याला, जगद्गुरु तुकोबारांचा सिनेमा एका नटाने काढला, त्याचं आडनाव होतं पागनीस. विष्णुपंत पागनीस. सिनेमा काढल्यानंतर त्याला वैराग्य झालं, सगळं सोडून गेलं अरण्यामध्ये. नक्कल केली तुकोबाराची. बऱ्याच वेळेला बहिरंगातून सुद्धा मनुष्य अंतरंगामध्ये जातो. आमचे वैकुंठवासी गुरु नरसिंह बाबा एक दृष्टांत सांगायचे. एका राजाला एकुलती एक मुलगी होती. दुसरी मुलगी नाही, मुलगा होण्याची शक्यता नाही. मुलगी वयात आली. रात्रीच्या वेळेला अंतःपुरामध्ये राजा आणि राणीची चर्चा चालली. इतक्यामध्ये एक अट्टल चोर चोरी करण्याकरता त्या अंतःपुरामध्ये घुसला होता आणि अंधारात बसला होता. सांगितलं जातं चोराचे 3 प्रकार आहेत: बुरटे, सावचोर आणि अट्टल चोर. बुरटे कीर्तनाला आले, लोकांच्या चपलाला मोडणारे बुरटे. सावचोर गोड बोलून खिसा कापून आले आणि अट्टल चोर भर दिवसात दरोडा टाकणारे अट्टल चोर. तसा एक चोर होता. अंधारामध्ये बसून ऐकत होता. राजा राणीचं बोलणं चाललं होतं. राणीने विचारलं, मालक आपली ताई आता लग्नाला आलेली आहे, तुम्हाला कोणाला द्यायची इच्छा वाटते? राजाने सांगितलं, बघ माझी इच्छा आहे, वैराग्यवान साधूला मी हक्का देईन. मुलगी देत असताना कमीत कमी ज्याला द्यायची तो सदाचारी पाहिजे. श्रीमंत आहे, दुराचारी आहे, किती दिवस संपत्ती श्रीमंती टिकेल? शहाणी माणसं श्रीमंतीपेक्षा सुद्धा संस्काराला पाहत असतात. आमचे वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब म्हणायचे, शहाण्या बापाने मुलाकरता अधिक संपत्ती मिळवून देण्यापेक्षा चांगले संस्कार मिळवून द्यावेत. संपत्ती जन्मभर टिकेल असं सांगता येत नाही, पण संस्कार मात्र अनंत जन्मच्या जन्म टिकत असतात. तेव्हा तो राजा म्हणू लागला की आपण आपली ताई वैराग्यवान एखाद्या साधूला द्यायची आहे. तिथं चोरानं ऐकलं. मनात विचार आला, चोरी करून किती किती लोक रुपयाची चोरी करेल, 4-2 कोटी रुपयाची करेल, याच्यापेक्षा काय? पण मी जर साधूचं सोन घेतलं तर निश्चित मला ती ताई मिळेल.
ताई मिळाल, तिच्या बरोबर राज्य मिळेल. तो विचार करू लागला आणि अजिबात चोरी न करता निघून गेला. दुसऱ्या दिवशी साधूचा वेश धारण केला. भरपूर अशा प्रकारचा कपडाला गंधर्वाला गळ्यामध्ये माळा घातला आणि पाणवट्यावर जाऊन मांडी घालून बसला. नासाग्र दृष्टी गेली, इकडे तिकडे पाहायचं नाही. पाणी आणण्याकरता आलेल्या महिलांनी पाहिल्यानंतर त्या विचार करू लागला, काय साधू आहे, फक्कड साधू आहे, इकडे तिकडे बघत नाही. तिनं तिला सांग. बघता बघता राजापर्यंत बातमी पोहोचली. राजा म्हणू लागला, आपल्या ताईचं भाग्य उजवलं दिसतंय. रात्रीच आपण संकल्प केला आणि साधूचं आगमन आपल्या राजधानीमध्ये झालं, बरं झालं. पण साधू पक्का साधू आहे का भोंदू साधू परीक्षा केली पाहिजे. तुकोबारांचं प्रमाण आहे, शुद्ध कसोनी पहावी, वरीला रंगान भुलावे, तुका म्हणे घ्यावे जिने नाही तुटी ते. शुद्ध कसून पहा. आपल्या माता भगिनी संक्रांतीचं सुगड घेत असताना वाजून बघतात, टणटण वाजलं तरच घेतात, भदभद वाजलं तर घेत नाही. त्याच्याकरता तपासलं पाहिजे. मारवाड भाषेमध्ये एक म्हण आहे, पाणी पिना छांडके और गुरु करना पछांडके. पाणी गाळून प्यावं आणि गुरु शोधून पाहावा. तो विचार करू लागला की त्याचा शोध घेतला पाहिजे. तो पक्का साधू आहे का बंधू साधू बघितला पाहिजे. प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी जा बरं पाणवट्याजवळ कोणीतरी साधू आलेत म्हणतात, ते खरे साधू आहेत का बंधू साधू आहेत ते बघून या. प्रधानाने ताटामध्ये मोहरा घेतल्या. वाजत गाजत जिथे साधू तो बसला होता तिथे जाऊन पुढे मोहराचं ताट ठेवलं, नमस्कार केला. महाराज, आपल्या सेवेकरता मी अल्प अशा प्रकारची देणगी तुम्हाला आणलेली, स्वीकार करा. तो मनात म्हणू लागला, हे जर स्वीकारलं तर ताई मिळणार नाही, राज्य मिळणार नाही. त्याने लात मारली, हमको शीत नाही, उठावला असे घेऊन जायचं. प्रधानाला वाटलं खरे साधू दिसतात, काय वैराग्य, एवढं मोहराचं ताट पुढे आणलं, त्याला लात मारली. राजाला सांगितलं, राजे खरंच इतका कडक माणूस आहे तो, अति वैराग्यवान आहे. राजाचं म्हटलं तर फार चांगलं झालं. धन्यानंदाची सापडली, तेने संत सज्जन भेटली. राजा राणी आणि ती ताई लवाजमा घेऊन जिथे तो साधू बसला होता तिथे आले. नमस्कार केला राजाने. महाराज, राजवाड्याला पाय लागू द्या. तो मनात म्हणतो, रात्रीच लागली आणि पुन्हा लागतील ते बाहेर पडणारच नाही. आपण यावं आग्रह करू लागला राजा. तो त्या चोराच्या मनामध्ये असा बदल होत गेला. तो विचार करू लागला, साधूचं सोन घेतलं, वैराग्याचं सोन घेतलं. प्रधान मोहरा घेऊन ताट घेऊन पुढे आला. त्याच सोन्यामुळे प्रत्यक्षात राजा राणी शरण आले. त्यांची ताई मला देऊ लागली. त्या ताईबरोबर मला राज्य मिळणार आहे. साधूचं सोन घेतलं तर मला एवढं मिळतंय आणि खरा साधू जाऊ तर काय मिळेल. अजिबात न स्वीकारता पटकन उठला पळून गेला, अरण्यामध्ये तप करू लागला. माझा दृष्टांत संपला. साधूचं सोन केल्यानंतर सुद्धा त्या बहिरंगातून सुद्धा माणसं अंतरंगामध्ये दिसतात. म्हणून संत मंडळी काही वेळेला बहिरंगी साधन सांगतात. ओपी चंदन ओटी तुळसी चंदन उठी तुळशीच्या माळा हार मिरवती गवारी ऊर्ध्व पुंड्र बाळ कंठी शोभी माळ कापीजे कळकाळ
तया भेरी. काही बहिरंग साधन आहेत, पण ते बहिरंग साधन अंतरंगामध्ये घेऊन जाणारी आहे. मग बहिरंगातलं बहिरंग वेगळं आणि बहिरंगातलं अंतरंग वेगळं. बहिरंगामध्ये सुद्धा भगवान परमात्माचं भजन करणं, लोकांनी प्रतिसाद दिल्यानंतर अत्यंत उत्साहित होणं, हे बहिरंगातलं अंतरंग आहे. गातो नाचतो ते दाखल देतो जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला से गोसावी. हे पण काही शास्त्रीय चिंतन करणं, गायन, कला संपादन करणं हे बहिरंगातलं अंतरंग आहे. आणि अंतरंगातलं बहिरंग प्रेमेविन डोळे गळताती, अंतरंगातलं बहिरंग आहे. आणि अंतरंगातलं अंतरंग साधन होण्याकरता संतांचा सहवास हे अंतरंगातलं अंतर साधन. तीर्थयात्री सुखी जाऊ वाची विठ्ठल नाम, संता संगे सेऊ वासुदेव धनिवरी. संत या मार्गाने गेलेले आहेत. निळोबाराला एक साधक विचारू लागला, महाराज मला हे परमात्म सुखापर्यंत पोहोचायचं आहे. परमार्थाच्या प्रांगणामध्ये अनेक साधन आहेत. जेवढं मोठं साध्य असतं त्याचे पोचण्याकरता साधन भरपूर असतात. आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. जाताना रस्त्याने जाता येतं, रेल्वेने जाता येतं, जलमार्गाने काही ना येता येतं आणि आकाश मार्गानेही सगळे मार्ग खुले आहेत, कारण ती आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे. तसं परमात्म्याकडे पोहोचण्याकरता उपायाचे नाही वाणी तर उडीव नाही, अनेक उपाय आहेत. निष्काम कर्मयोग असेल, सांख्ययोग असेल, भक्तियोग असेल, पण याचा स्वीकार करत असताना कशा पद्धतीने करावा त्याच्याकरता निळोबारा सांगतात. त्याच्याकरता हे करावं, संत सांगतात त्या रस्त्याने जावं. संत सांगतात त्या रस्त्याने गेल्यानंतर निर्धो प्रवास होतो. अभंगाच्या पहिल्या गेली आधी
दयानिधी संतते, संत दयेचा सागर आहे. दयेशी प्रकारे प्रापंचिक दया वेगळी आणि पारमार्थिक दया वेगळी. तात्पुरता फायदा ज्याच्यामुळे होतो ती तात्पुरती दया आहे, आणि कायमचा फायदा आनंद होतो ती विशेष दया आहे. महाराज म्हणतात अशी विशेष दया ज्यांच्याकडे आहे. थोडा फरक सांगेन. साधू आणि संत या दोघांमध्ये थोडा फरक आहे. ज्यांच्याकडे जाऊन परमात्म्याचा मार्ग स्वीकारावा लागतो ते साधू आहेत, आणि संत ते आहेत जे जगापर्यंत येतात आणि मार्ग दाखवतात ते संत. लागोनिया पाया विनवितो पाया विनवितो. तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम हा रस्ता दाखवतात. रस्ता भगवत स्वरूपाकडे जाण्याकरता रस्ता दाखवणाऱ्या दोन शक्ती आहेत. एक भगवानही रस्ता दाखवतात, दुसरे संतही रस्ता दाखवतात. तो या दाखविला भगवान परमात्मा वाट दावी करी तोही वाट दाखव. मन मना भवमत भक्तो मध्या जीवाम नमस्करू. भगवंताने दाखवलेली वाट आहे. तस्मात सर्वेषु कालेषु मामन स्मर युद्धेचे, ही वाटच दाखवणे. त्याचप्रमाणे संत या वाटेचा अर्थही सांगतात. नुसती दाखवत नाहीत, संत स्वतःहून बरोबर चालतात. परमात्मा वाट आपल्या बुद्धीमध्ये स्फुरण करून दाखवेल, पण संत मात्र आपल्या बरोबर त्या वाटेने चालतात. चल वाटे चला
आपण जाऊ, तुम्ही जा नाही, स्वल्पनाचे चला जाऊ, वाची गाऊ विठ्ठल पार्वकाचे साठी, पंते हाती धरले पाठी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. बरं म्हणतात, बा साधका, तुला परमात्मा स्वरूपापर्यंत पोचायचंय का? त्याच्याकरता एक करावं लागेल, संतांनी जो मार्ग दाखवून दिला त्या मार्गाने चालावं लागेल. मार्ग दाखवून गेली आधी तो मार्ग आहे. महाभारतातला प्रसंग आहे. पांडव अरण्यामध्ये तहानलेले होते. जवळ एक सरोवर होतं आणि त्या सरोवरामध्ये पाणी आणण्याकरता धर्मराजाने भीमाला पाठवलं. सरोवराची मालकी एका यक्षाकडे होती. यक्ष, किन्नर, प्रेत, पिशाच या अयोनी जीवनी आहेत. तो यक्ष पाणी भरण्याकरता भीमदादा जेव्हा सरोवरामध्ये उतरले तेव्हा तो खदखद खदखद हसू लागला. कोण रे तो? म्हणजे भीम आहे, पांडवापैकी भीम आहे. पाणी तसं घेता येणार नाही, माझ्या प्रश्नाची उत्तर दे तरच पाणी घे. भीमदादाला वाटलं कोण प्रश्नाची उत्तर काय? भीमदादाने घडा भरून घेण्याचा प्रयत्न केला. यक्षाचं त्याचं युद्ध झालं भीमदादाचं. शेवटी भीमदादा मूर्छित पडले. अजून येत नाही भीम. अर्जुनाला पाठवलं. त्याला तोच प्रकार. अर्जुन मूर्छित पडले. नकुल सहदेव दोघे मूर्छित पडले. धर्मराज विचार करू लागले, गेले ते तिकडच आहेत, गेले ते तिकडच आहेत, काय भानगडे? स्वतः धर्मराज गेले. पाहता तो चारी भावंड मूर्छित पडलेली. कोण आहे इथे? खत 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 हसत तू यक्षाला. मी यक्ष आहे, सरोवराचा मालक आहे, आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी पाणी नेऊन देतो, नाही तर नेऊ देत नाही. कोणते तुझे प्रश्न आहेत? यक्षाने धर्मराजाला प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे, कपंथ मार्ग कोणता आहे? त्याचं उत्तर धर्मराज देतात, महाजनो येन गतस्स पंथ. महापुरुष ज्या रस्त्याने जातात तो मार्ग आहे. बरोबर तेच म्हणतात, मार्ग दावूने गेली आधी का दाखवला? दयानिधी संतती. ते दयेचा साठा आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, प्रापंचिक दया करणाऱ्या माणसापेक्षा पारमार्थिक दया करणारा अधिक श्रेष्ठ आहे. प्रपंचातल्या दयेने काही काळ सुख होईल, पण पारमार्थिक दयेने अनंत जन्माचं कल्याण होईल. संत हे दयावंत असतात, दयाळू असल्यामुळे मार्ग दाखवतात. आपण ज्या मार्गाने आलो आणि आपलं कल्याण ज्या मार्गाने झालं त्याच मार्गाने लोकांनीही यावं, अशा प्रकारची दया संतांच्याकडे असते. दया संता भांडवल. मोठं भांडवल जर कोणतं असते ते दया असते. असे ते दयावान असल्यामुळे त्याने मार्ग दाखवलाय, आणि तो दाखवलेला मार्ग जर त्या मार्गाने आपण जर चाललात तर आपण त्याच मार्गाने चालावं असा आग्रह मिळो अभंगाच्या दुसऱ्या. Thank you.
तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंथा कोटी काही. संतांनी जो मार्ग दाखवला ना त्या मार्गाने जर आपण गेलो तर मध्ये कुठल्याही प्रकारचे अडचण पडत नाही. जगामध्ये अनेक मार्ग आहेत. त्या मार्गापैकी जो संतांनी दाखवलेला मार्ग तो भक्ती मार्ग आहे. का दाखवला? त्याच कारण सगळ्या मार्गामध्ये सोपा मार्ग जर कोणता असेल तर भक्ती मार्ग आहे. भक्ती पंथ बहु सोपा पुण्य लागलेला बापा येणे जाणे खेपा येण्याची एके खंडती. इतर मार्ग मध्ये कुठेतरी गुंताळा पडतो. 29 वर्षी गुरुनानगुरु सद्गुरु जोग महाराज मुळात पहिलवान होते. त्यांचे थोरले भाऊ पांडू महाराज जोग हेही पहिलवान होते. दोघे भाऊ पहिलवान. त्या काळचे हिंद केसरी. पुण्याला सदाशिव पेठेमध्ये 2 रेड्याची झुंज लागली होती आणि पोलीस ठाण्याने ठरवलं होतं की दोघांना बंदुकीने उडवायचं. हे जोग महाराजांना कळलं. त्याने ठाण्यावर जाऊन सांगितलं तुम्ही उडवू नका, जबाबदार आम्ही आहोत. अहो रस्ता बंद झालाय, चालू करण्याची जबाबदारी आमची. पांडू महाराज जोग याने एका रेड्याच्या शिंगाला धरलं आणि वैकुंठवासी सद्गुरु जोग महाराज यांनी एका रेड्याच्या शिंगाला धरलं आणि दोघांनी 2 दिशेने दोन्ही रेडे घेऊन गेले. काय ताकद असेल महाराज. असे सद्गुरु जोग महाराज एकदा फळावरची कुस्ती जिंकली होती. कुस्ती जिंकल्यानंतर त्यांना मिरवत होते. मिरवत असताना नगर जिल्ह्यातील सरला बेटावरचे गंगाधीर बाबा कुस्ती पाहण्याकरता सहज आले होते. जोग महाराजांना जवळून घेऊन जात असताना गंगाधीर बाबा म्हणाले काय याला मोठा पैलवान समजता? मी नाही समजत. जोग महाराज लगेच वळाले. काय म्हणता महाराज? मी मोठा पैलवान समजत नाही. का बरं? अजून एक मोठा पैलवान आहे, त्याला जर लोळवलंच तर खरा मी पैलवान समजेल. जोग महाराजांना विचारलं महाराज कोणता तो पैलवान आहे? अरे काळ, जो संपूर्ण जगाला ग्रास करतो तो काळ मोठा पैलवान आहे. त्याला जर तू लोळवलंस तर मी तुला खरा पैलवान समजेल. जोग महाराजांनी कुस्ती खेळायचं सोडून दिलं. राहुरी तालुक्यात एका योगाच्या सहवासात राहू लागले आणि योग साधना करू लागले. साधना करत असताना जोग महाराजांच्या नाडीचे ठोके कमी पडायला लागले. त्याला औषधी उपचार चालत नाही. अडथळा आला त्या मार्गामध्ये. आता काय करणार? आयुष्य आटोक्यामध्ये आलं. विश्वमौली ज्ञानोबांचा महिमा ऐकलेला होता. ज्ञानेश्वरी घेतली. आळंदीला जाऊन आजार वृक्षाखाली ज्ञानेश्वरी सोडली आणि माऊलीला प्रार्थना केली. माऊली गुरुले ते हरी तुम्हा समर्पण. आता मी तुमच्या चरणांमध्ये समर्पित झालेलो आहे. काही काळातच विश्वमौली ज्ञानोबाराय प्रगट झाले. जोग महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं काळजी करू नको, तुला आयुष्य दिलंय, वारकरी संप्रदायाचा प्रचार कर. दृष्टांत संपला. गुंतड आहे. आमच्याकडे आंबाजोगाई जवळ एक सनगाव म्हणून गाव आहे. तिथले एक सनगावकर माऊली होऊन गेले. योग साधना करू लागले. योग साधना करत असताना पोट फुगलं, त्याचं जावं लागलं. गुंताडे आहेत. ब्रह्मज्ञानामध्ये सुद्धा काही वेळा गुंताडे आहेत. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा गुंता तयार होतो. सांगेल आपल्याला भगवत पूज्यपाद शुकाचार्य आईच्या उदरामध्ये 12 वर्ष लपले असा इतिहास आहे. व्यासाने भगवंताची प्रार्थना केल्यानंतर प्रत्यक्षात भगवंताने गर्भामध्ये जाऊन शुकाचार्यांना दर्शन दिलं. मागील सोशिले ते नाभी म्हणे रे गोपाळा. भगवान परमात्माने सांगितलं अभयदान देतो, तू भिवू नको, बाहेर ये. तेव्हा शुकाचार्य 12 वर्षाचे होते आईच्या पोटात, असा इतिहास आहे.
बाहेर पडल्यानंतर संसाराच्या धाकामुळे पळायला लागली. नागवेची पळवून गेलेली. शुकाचार्य पुढे, व्यास महर्षी मागे. शुका हाक मारत होते. शुकाचार्यांचा इतका आत्मभाव व्यापक झाला होता की दगड पहाड झाड ओ देत होते. अरे थांब. शुकाचार्य थांबत नव्हते, पुढे चालत होते. चालता चालता सरोवर आलं. त्या सरोवरामध्ये काही महिला स्नान करत होत्या. शुकाचार्य जवळून गेले. महिलांना लज्जा वाटली नाही. व्यास महर्षी जवळ आल्यानंतर सर्व महिलांनी आपली लुगडी अंगावर घेतली, सावरली. व्यासाने विचारलं, का ग महिलांनो, माझा तरुणाबांड मुलगा तुमच्या समोरून गेला, तुम्ही लाजला नाही. मी तुमच्या पंजोबासारखा आणि तुम्ही मला लाजताय. महिलांनी सांगितलं, बाबा तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. तुमचे सुपुत्र अशा परमाणुस वृत्तीमध्ये रंगलेले आहेत. आम्ही महिला आहोत, हे सरोवर आहे, आम्ही स्नान करतो, याचं भान नाही. जिथं भान आहे तिथं अभिमान आहे, जिथं अभिमान आहे तिथं लाज आहे. त्याच्यामुळे आम्ही काही लाजलो नाही. तुम्हाला सरोवर कळतंय, आम्ही महिला म्हणून कळतोय. आणि हे सगळं कळाल्यामुळे तुम्ही भानावर आहेत, तुम्हाला अभिमान आहे, आणि म्हणून आम्हाला लाज आली, म्हणून आम्ही लुगडी सावरली. शुकाचार्य ऐकत होते पुढे. आणि ऐकत असताना त्याच क्षणामध्ये जीवनामध्ये अभिमानाची वृत्ती जागी जाईल. अभिमान लागी शुकाची पाठी, व्यासे उपराठी दृष्टी केली. परमांस वृत्तीमध्ये गेल्यानंतर सुद्धा केवढा गुंतवणा आहे महाराज. ब्रह्मज्ञानामध्ये गुंतवणा आहे, योग शास्त्रामध्ये योग साधना करत असताना गुंतवणा आहे. निष्काम कर्मयोगामध्ये मंत्रहीन स्वरतो वर्णतो वा. मंत्र म्हणत असताना स्वराने आणि वर्णाने कमी जास्त इकडे झाला. मंत्र चळे थोडा निष्काम कर्मयोग करत असताना, मंत्रांना काही उपचार करत असताना, काही कर्म करत असताना मंत्र जर कमी जास्त झाले तर त्याचा परिणाम प्राप्तीवर होतच. जुनी मंडळी दृष्टांत सांगत आली. एकाची पत्नी खूप आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर कुठल्याही औषधाने ती दुरुस्त होईना. असं माणूस जेव्हा भौतिक उपचार करून थकला की तो दैवी उपचाराकडे वळत असतो. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांचे पाश्चात्य विद्येचे गुरुदेव रानडे, त्यांना टीबी झाला. तिसऱ्या पायरीवर गेला. डॉक्टरने सांगितलं आता याला जगाचा उपयोग नाही. गुरुदेव रानडे इंचिगिरी संप्रदायाचे होते. इंचिगिरी संप्रदायामध्ये भगवंताचं ध्यान आणि नामचिंतन याला फार महत्व आहे. भाऊसाहेब महाराज उमदेकर यांचे ते शिष्य होते. आणि मग त्याने काही केलं नाही. आसन टाकायचं, 8 तास आसन न सोडताना भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं. हेच भवरोगाची औषध, जन्मजरा तुटे व्याध, अनेक काही नोहे बाध, करील षडवर्ग. नामचिंतन करता करता काही काळातच त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. आणि तपासण्या करता डॉक्टरकडे गेले. तपासा म्हटले माझा टीबी. तुम्ही टीबी तिसऱ्या पायरीवर गेला म्हणता. डॉक्टरने तपासल्यानंतर आश्चर्य वाटलं. का हो, कोणतं औषध घेतलं तुम्ही? जगातही याला औषध नव्हतं आणि तुम्ही तर चांगले दुरुस्त झाले. तुमच्या शरीरात टीबीचा आश्रय राहिला नाही. तेव्हा गुरुदेव रानडे म्हणाले की बाबा तुमची श्रद्धा बसणार नाही, भगवंताच्या नामचिंतनाचा हा परिणाम आहे. सगळ्यात इतर तसा जेव्हा मनुष्य भौतिक उपायाने थकतो तो दैवी उपायाकडे वळतो. हा माणूस आपल्या पत्नीचा रोग दुरुस्त होत नाही याच्याकरता दैवी उपायाकडे वळाला. एका साधूकडे जाऊन विचारलं, महाराज काय केलं म्हणजे माझी पत्नी सुधरेल?
महाराजांनी सांगितलं मंत्र देतो तुला, त्या मंत्राचा जप कर आणि मग ती पत्नी सुधरेल. मंत्र दिला, भार्याम रक्षतु भैरवी. भैरवी नावाची देवता, तिला प्रार्थना मंत्राने कर, भार्याम रक्षतु भैरवी, म्हणजे भार्येचं रक्षण कर हे भैरवी माते, असा मंत्र दिला. घरी जाईपर्यंत थोडासा विसर पडला. रक्षतीच्या ऐवजी भक्षतू असा अक्षर चुकून उच्चारू लागला आणि मंत्र म्हणू लागला, भार्याम भक्षतु भैरवी, भार्याम भक्षतु भैरवी. रक्षतू याच्या ऐवजी भक्षतू एक अक्षर चुकलं. परिणाम असा झाला की भैरवी देवी प्रकट झाली, पत्नीला गिळूनच टाकलं. एका अक्षरामध्ये एवढी ताकद आहे. तेव्हा या गोष्टीमध्ये अत्यंत बारकावा आहे. पण भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये मात्र येईल तैसा बोल राम. उदाहरण आपल्याला माहित आहे, ज्यांना आपण वाल्मिक ऋषी म्हणतो, त्यांचं पूर्वीचं नाव होतं रत्नाकर. आणि नारद महर्षी त्या रस्त्याने जवळून चालले होते. हे वाटमारी करत होते. वाटमारी करता करता नारदांच्या अंगावर धावले. नारदाने हात पुढे केला आणि थांब असं म्हटल्यावर शब्दामध्ये शक्ती होती. रत्नाकराने उभं आलेली कुऱ्हाड थांबवली. का? अरे पाप करतोस, या पापामध्ये कोणी सहभागी आहे का तुझ्या? मला घर जगवावं लागतंय, सगळ्या घरांना पोहोचून करावं लागतं. अरे पण तू करतोस खरं, पण ते निर्माण होणाऱ्या पापामध्ये घरची माणसं सहभागी आहेत का? रत्नाकराने सांगितलं, हे पळून सुटण्याची काही नियुक्ती काय? नाही सोडणार. विश्वास नसेल तर एक काम कर बाबा, मला कुठेतरी बांधून ठेव. रत्नाकराने नारदाला एका झाडाला बांधलं. विचारू नको घरी, आणि घरी पत्नीला विचारलं, मुलाला विचारलं, तुम्ही माझ्या पापात सहभागी आहात का? त्यांचं तर अजिबात नाही. धर्मशास्त्र आहे, पत्नी पतीच्या पुण्यात सहभागी असते, पतीच्या पापात सहभागी नसते. धर्मशास्त्र आहे. आम्ही तुमच्या पापात सहभागी नाही, आम्हाला कसं जगवायचे ते तुम्ही ठरवा. आणि मग मात्र मनामध्ये पश्चाताप झाला. नारदांच्याकडे आला, महाराज चुकले माझं आतापर्यंत, सुधूर कसं? नारदाने राम राम म्हणून म्हटल्यानंतर त्यांना काही म्हणता येईना. नेहमीची सवय होती मारा मारा, तसं म्हण. मारा मारा म्हणता म्हणता ते रामा रामा होतं. आणि परिणाम असा झाला, एवढी योग्यता प्राप्त झाली. केले रामायण रामा, रामचंद्रांचा अवतार होण्याच्या अगोदरच रामायणाची रचना केली आणि त्याचा परम इतका अधिकार प्राप्त झाला. बोलेला वाल्मिक तैसेची करीन. अगोदरच नाव तर रत्नाकर. रामा रामा म्हणता म्हणता अंगावर वारून चढलं. संस्कृत भाषेमध्ये वारवाला वल्मी म्हणतात. अंगावर वाळू चढलं म्हणून वाल्मिक नाव प्राप्त झालं आणि ऋषी झाले. वाल्मिक ऋषीची जशी लेखणी, त्याप्रमाणे भगवान रामचंद्राला आचरण करावं लागलं. एक छोटासा प्रसंग आहे त्याच्यात. मी का सांगतो, भक्ती मार्गामध्ये माणसं केवढी मोठी होतात. जेव्हा भगवान रामचंद्रांना वनवास कायम ठरला. का ठरला? राजा दशरथाने आपल्या डोक्याचा एक केस पांढरा पाहिला होता आणि ठरवलं, आता आपण राज्याचे अधिकारी नाही. आम्ही सांगत असतो माणसामध्ये दोन प्रकारे. आपला वारसदार योग्य वयात आल्यानंतर आपल्या कमरेच्या किल्ल्या सोडून वारसदाराच्या हवाली करतात आणि सांगतात, तुझा प्रपंचाने तू आता मला पलीकडचा काळ दिसू लागलाय, मला देवाची भक्ती करायची.
म्हणून आपल्या कमरेच्या किल्ल्या शहाणी माणसं सोडून देतात. काही माणसं सोडून देत नाहीत, कापून घ्याव्या लागतात. कळतच नाही. घोडा हातातलं द्यायचं नाही, लगाम सोडायचं नाही, लगाम सोडायचं नाही. लगाम आवडता आवडता घोडच निघून जाते हातात लगामच. राजा दशरथाने ठरवलं की आता आपण राज्याची वारसदार होऊ शकत नाही, आपला राम वारसदार होईल. शेवटी आपल्याला इतिहास माहिती आहे, मंत्रदाशीच्या प्रयत्नाच्या द्वारे आणि भगवान प्रभुरामचंद्रांचा वनवास ठरला. भगवती सीता माता म्हणू लागल्या, पतीच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हे भारतीय पतिव्रतेचं लक्षण आहे. मी तुमच्या बरोबर येणार. निश्चित झालं. लक्ष्मणजी म्हणाले, मी बंधू आहे तुमचा, थोरल्या भावाची सेवा करणं हे नीतीमध्ये आहे, म्हणून याच्याकरता मी देखील तुमच्या बरोबर वनवासाला येणार. लक्ष्मणाच्या पत्नीचं नाव होतं उर्मिला. उर्मिला म्हणू लागली की सीता जशी आपल्या पतीच्या बरोबर जाते, त्याप्रमाणे माझे पती लक्ष्मणजी त्यांच्याबरोबर मी देखील जाईल. अडचण पडली. वनवासाला तिघांनी जायचं का चौघांनी जायचं? शेवटी वशिष्ठांना विचारलं. ज्या वेळेला एखाद्या कुळाचे प्रश्न सुटत नाहीत, त्यावेळेला आपल्या भारत देशामध्ये पूर्वी कुळगुरू असत, त्या कुळाचे कुळगुरू. त्या कुळाला काही दैवी आपत्ती आली तर त्याने तपस्येच्या द्वारे किंवा मार्गदर्शनाच्या द्वारे ती आपत्ती नष्ट करायची, ही पद्धत आपल्याकडे होती. पण आता राहिली नाही. आता कुळगुरू फक्त युनिव्हर्सिटीमध्येच आहेत, एकटेच. त्याला कुळगुरू म्हणतात. चाललं झाला. सगळ्यात येतील तसा रघुवंशाचे कुळगुरू वशिष्ठ होते. कुलगुरू वशिष्ठ सांगी नरपवार कुलगुरू होते. आणि तेव्हा वशिष्ठांच्याकडे प्रश्न केला, महाराज उर्मिला ऐकत नाही, ती देखील लक्ष्मणाच्या बरोबर जाण्याची इच्छा करते, काय याचं उत्तर सांगा तुम्ही. वशिष्ठ ऋषी अंतर्मुख झाले. अंतर्मुख झाल्यानंतर काही समस्या सहज करतात, काही आत काही पातळ्या आहेत, आत काही विशेष सामर्थ्य आहे. ऋषीने वनवास तिघालाच ठेवलेला आहे, तिघा करताच लिहिलेला आहे, चौथं कोणी चालू शकत नाही. त्यामुळे उर्मिलेला घरी राहावं लागलं. केवढी ताकद आली महाराज. कशामुळे? भक्ती मार्गामुळे. तेवढा करतात निरोपरा म्हणतात, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही, ही वाट गोमटी वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा दिंडीत भुजा. तुका म्हणे जवळ नीट हेची वाट वैकुंठा. परमात्मा स्वरूपापर्यंत जाण्याकरता सरळ आणि सोपी, कुठल्याही गुंथाडा न पडणारी वाट आहे. याच्या करता निरोपरा म्हणतात, तेनेची पंथे चालू जाता. चकार लावला. चकार हा अवधारणा करत असतो. अवधारणा म्हणजे नक्कीपणा, हट्ट धारण करत असतो. भक्तिशास्त्रामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: विधी, विश्वास आणि आग्रह. 3 गोष्टी आवश्यक आहेत. विधी पाहिजे. ज्या परमात्म्याची भक्ती करायची तो शास्त्राने विधी सांगावा लागतो. तो देखावा हा विध, चिंतनेचे कार्य सिद्ध, म्हणवणे शरण जावे सर्व भावे दिवसी, पाहिली पुराणे धांडोळली दरुशनी, ऐसा न देखे मी कोणी दुजा तिही. विधी आहे. परमात्म्याकडे जात असताना विश्वास पाहिजे. सोडविला माझा स्वामी निश्चय,
मला विश्वास म्हणतात. भांडवल गाठे तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास, सगळ्यात मोठा विश्वास भांडवल आहे. आणि तिसरं अंग आहे आग्रह. आग्रहामध्ये तडजोड नसते, त्याचं नाव आहे आग्रह. हेची थोर भक्ती आग्रह. तेनेची पंथे चालू जाता, त्याच पंथाने गेलं पाहिजे. आग्रह अत्यंत आवश्यक आहे. छोटासा प्रसंग सांगून पुढे झाले. रामकृष्ण परमहंस काली मातेचे पूजक होते. पूजा करायची, तासना तास पूजा करायची. बराचसा काळ लुटून गेला आणि एके दिवशी त्यांच्या मनामध्ये आलं, इतके दिवस आपण काली मातेची सेवा करतो, अजून काली मातेने आपल्याला दर्शन दिलं नाही, आपल्याला दर्शन का होऊ नये. मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आणि रामकृष्ण परमहंसाने तलवार घेतली, मंदिरामध्ये गेले, काली मातेच्या पायावर डोकं ठेवलं आणि हात जोडून विनंती केली, आई आज तू मला दर्शन दिलं पाहिजे आणि तू जर दर्शन देत नाहीस तर लक्षात ठेव, या तलवारीने मी स्वतःच मुंडकं छेदून घेणार आहे. काली माता घाबरली आणि एका क्षणात मूर्तीमध्ये प्रगट झाली. रामकृष्ण परमहंसांनी दर्शन घेतलं. का? आग्रह आहे. कृपया असा प्रयोग आपल्यापैकी कोणी करू नये. कारण बँकेमध्ये चेक वाटतो कोणाचा, ज्याचा बॅलन्स आहे. आपलं काम आहे बॅलन्स साठवत आहे. येईल कधीतरी प्रसंग सांगण्यात येते तसा की निरोबरा आग्रह जातात तेनेची पंथे चालू जाता. कारण जगामध्ये पंथ अनेक आहेत, पण भक्ती पंथा इतका महत्वाचा. अन्यस्मात सौलभ्यम भक्त. नारायण महर्षी सांगतात, तुकोबाला सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शाळा तो धरी काय करता, याच मार्गाने तुम्ही चाला. तेनेची पंथे चालू जाता, लपडे गुंता कोटी काही. का हो महाराज, जगामध्ये अनेक प्रकारचे मत आहेत, प्रवाद आहेत, प्रवाह आहेत. आणि अशा वेळेला आमच्या मनामध्ये जर कदाचित चित्त विचलित झालं आणि मार्ग सोडला तर आम्ही कसं होऊ. निळोबारा म्हणतात, त्याच्याकरता संत मंडळी सर्व इतर मार्गाचं सुद्धा विश्लेषण करून त्याचं सार आपल्याकडे देतात. अभंगाचा तिसरा
म्हणून या नानामते प्रीती सिद्धांत सौरसू. जगामध्ये परमार्थाच्या वाटचालीमध्ये अनेक प्रकारची मतं पडतात. ज्याला मन आहे त्याचं मत पडत असत. माझं असं मत आहे, पण मत वेगळं आणि सिद्धांत वेगळा. सिद्धांत म्हणजे ज्याला कोणी पर्याय करू शकतच नाही त्याचं नाव आहे सिद्धांत. मतामध्ये भेद असतो, सिद्धांतामध्ये भेद नसतो. भेद आणि चार हा सिद्धांत आहे का मत आहे? सिद्धांत. कुठेही जा केव्हाही जा, भेद आणि चार हा सिद्धांतच असणार आहे. तसं संत मंडळी तुम्हाला आम्हाला सिद्धांत सांगतात. कशाचा सिद्धांत सांगतात? अनेक गोष्टी शास्त्रकारांची जी मतं आहेत त्या मताच्या बाबतीमध्ये खरंच तात्पर्य काय आहे त्याचं सगळं तात्पर्य काढून एक अशा प्रकारचं सांगतात. ज्याला परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जे जे पुढे वाटतं त्या माणसाला ते श्रेष्ठ वाटत असत. भाविकांना सूचना आहे, आपण उठलात उठू नका बरं का मंडळी, थांबा. कथा काळी 5 मिनिटं थांबा मंडळी, उठू नका. सांगत होते भावे वंदना. 5 मिनिटं म्हणतं त्याचा अर्थ 5 मिनिटं मध्ये संपवलं पाहिजे. कृपया कीर्तनामध्ये येऊन उठल्यानंतर फार मोठं पाप लागतं. जगद्गुरु तुकोबारायांची प्रमाण आहेत, अभंग आहेत. कृपया मी अधिक काळ आपला वेळ घेणार नाही, थोड्याच वेळात भगवत चिंतन समर्पित करणार आहे. कृपया कोणीही उठू नये. सांगण्यात येतील तसा अनेक प्रकारची मत असतात. जो जेथपर्यंत पोहोचला त्याचं मत तिथपर्यंत असतं. वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब दृष्टांत सांगायचे. एका गावामध्ये 4 आंधळी एकाच ठिकाणी राहत होते, एकाच खोलीत राहायचे. आणि खोली रस्त्याच्या काठी होती. रस्त्यावर गोंगाट चालला होता. विचारलं काय हो, काय चाललंय? म्हणे रस्त्यावर हत्ती चालला, हत्ती. त्याने विचार केला आपण हत्ती पाहू. आपल्याला कधी हत्ती पाहायला मिळाला नाही. एक आंधळा बाहेर पडला आणि हत्ती पाहण्याकरता त्याने आधी हात पुढे केले. आंधळ्यांचं स्पर्श ज्ञान अति तीव्र झालेलं असतं, कारण बुद्धीतली शक्ती स्पर्शात उतरत असते. आमच्याकडे एक विजय नावाचा आंधळा आहे. हॉटेलवर बसतो, गल्ल्यामध्ये जेवढे पैसे तेवढे हातात नोट घेतल्याबरोबर त्याला कळते किती रुपयाची नोट आहे. पाहिजे तेवढे पैसे घेतो आणि शिल्लक राहिलेले परत देतो. स्पर्श ज्ञान. तो आंधळा बाहेर पडला आणि हात पुढे केल्यानंतर हत्तीची सोंड त्याच्या हातामध्ये आली. तेवढंच हत्ती पाहिला, आत येऊन बसला. दुसरा आंधळा गेला, थोडा उंच होता, हत्ती लहान होता. त्याने हात पुढे केला, हत्तीचे कान हातात आले. त्याने विचार केला हत्ती सुपासारखा असतो.
पहिला विचार केला हत्ती मुसळासारखा असतो. तिसरा आंधळा गेला, त्याने हात पुढे केला तर हत्तीचा पाय त्याच्या हातामध्ये आला. त्याने ठरवलं हत्ती खांबासारखा असतो. चौथा आंधळा गेला, त्याच्या हातामध्ये शेपूट आलं. तो म्हणून आला हत्ती सर्पासारखा असतो, दोरखंडासारखा असतो हत्ती. चारही आंधळे खोलीमध्ये आले. काय आतापर्यंत आपण जन्मात हत्ती पाहिला नाही. पहिला म्हणतो हत्ती मुसळासारखा असतो. दुसरा म्हणतो देवाना आंधळ केले, तुला खरं तरी बोल, तुझ्या नंतर मी पाहिलंय हत्ती सुपासारखा असतो. तिसरा म्हणतो तुम्ही दोघे खोटे बोलता, आम्ही तुमच्या नंतर पाहिलाय हत्ती खांबासारखा असतो. चौथा म्हणतो तुम्ही तिघे खोटारडे आहेत, हत्ती चराटासारखा असतो, दोरासारखा असतो. चौघे हत्ती कसं आहे त्याच्याकरता भांडायला लागले. वास्तविक हत्ती हा मुसळासारखाही आहे, सुपासारखाही आहे, खांबासारखाही आहे आणि दोरखंडासारखा देखील आहे. ज्याला जेवढा भाग कळाला तो मनुष्य तिथेच थांबतो. पण ही संत मंडळी सर्व आपल्या सिद्धांताचं संकलन करतात. मोडवणी या नानामध्ये देती सिद्धांत संरक्षू. आपल्या देशामध्ये जे शास्त्रकार झाले, वेदाच्या नंतर वेदाचं तात्पर्य जगापुढे मांडणारा शास्त्र निर्माण करते असे झाले. 6 आस्तिक आहेत आणि 6 नास्तिक आहेत. वेद मानणारे त्याला आस्तिक म्हणतात, जे वेदाला मानत नाही ते नास्तिक. अशा पद्धतीने हे 12 जरी असले, परंतु या 12 अशा प्रकारच्या शास्त्राचा सिद्धांत योग्य काय आहे तो सिद्धांत संत मंडळी साधकाच्या हातात देतात. त्याच्यामुळे विचलित होण्याचं कारण नाही. माणसाचं मत बदललं की मनुष्य विचलित होतो. एवढ्या करता तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. असे जे संत आहेत त्या संतांचं श्रेष्ठत्व वर्णन आणि त्यांच्याकडे असणारा ठेवा अभंगाच्या शेवटच्या चरणात मिळवला. ऐसी संत कृपावंत सुखसिंधू. सामर्थ्य आणि स्वरूप दोन गोष्टी सांगतात. कृपावंत म्हणण्यामध्ये सामर्थ्य आहे आणि सुखसिंधू म्हणण्यामध्ये त्यांचं स्वरूप आहे. संत सुखरूप असतात आणि जगावर देखील कृपा करतात. ते सुखाचीच कृपा करतात. जय जीव शुद्धी गावी प्रसिद्धी अनवरत आनंदे वर्षते. दृष्टांत खूप मोठा आहे, वेळ संपत आलेली आहे, त्याच्यामुळे दृष्टांत न सांगताना थोडक्यामध्ये आपण चिंतन करणार आहोत. संतांच्या ठिकाणी कृपा करण्याची शक्ती असते. ती कृपा कशी करतात? 4 पद्धतीची कृपा आहे. काही वेळेला अत्यंत करुणायुक्त वृत्तीने एखाद्या साधकाकडे पाहिलं की पाहिल्यातच कृपा होते. कृपा कटाक्ष न्यायरी जसा भगवान परमात्मा तसं संत. हा दिठिवा जयावरी झळके की तो पद्मकर माथा पारखे. जीवची परी तुके महेशिशी. पाहण्याचा परिणाम आहे. काही वेळेला पाहून दुसरी कृपा करण्याची पद्धत आहे, बोलून कृपा करतात.
अमर आहा खरे की पहा आले मुखावाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नवे जरी. दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे स्पर्शातून कृपा करतात. हात ठेविला मस्तकी प्रसाद देवने केली सुखी. स्पर्शातून कृपा. आणि चौथी कृपा असते संकल्पातून कृपा. तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राणा रंक त्याचा. याला संकल्प कृपा म्हणतात. संकल्पानेच त्याच्यामध्ये सर्व परिवर्तन होणं अशी संतांच्याकडे शक्ती कृपावंतपणाची असते. आणि संत सुखाचा समुद्र आहे. ज्या सुखा करता परमात्म्याला सुद्धा वैकुंठ सोडून मृत्यू लोकावर यावं लागतं. ज्या सुखा कारणे वैकुंठ सोडून संत सदनी राहिल्या. त्या सुखा करता वैकुंठातली माणसं सुद्धा इच्छा करतात. वाट वैकुंठी पाहती भक्त कैपा येथे येते. जन्म मरण खंती नाही चित्ती. यम देखील त्यांची वाट पाहतात. यमधर्म वाट पाही नित्य काळ म्हणती धन्य वेळ भेटती ते. संपूर्ण ब्रह्मांड सुद्धा या संतांची वाट पाहतं कारण त्यांच्याकडे केवळ सुख आहे. अशा सुखस्वरूप असणाऱ्या संतांच्या माध्यमातून जो आपल्याला रस्ता दाखवला जातो त्या रस्त्याशी आपण एकनिष्ठ असावं. दोन गोष्टी आहेत. साध्यनिष्ठ असावं आणि साधननिष्ठ असावं. काय मिळवायचंय आम्हाला? संतांची कृपा मिळवायची हे साध्य असावं. आणि कशाने मिळवायचे? त्यांनी ज्या मार्गाने जा म्हणून सांगितलं त्याच मार्गाने जायचं ही साधन निष्ठा. अशी संत जीवनावर मोठी कृपा करतात. संत श्रेष्ठ सद्गुरू निवृत्तीनाथांच्या वारीच्या निमित्ताने या ठिकाणी वैकुंठवासी परमश्रद्धेय प्रातस्मरणीय कृष्णाजी माऊली यांच्या माध्यमातून यांच्या शब्दातून आपण जागा झाला. आम्हाला एक चमत्कार वाटतो महाराज. माऊली हा शब्द फक्त ज्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे त्यांनाच लागला जातो. इथे हा एक चमत्कार आहे. ज्यांचं नाव कृष्ण असताना त्यांचं नाव माऊली पडलं हे त्यांच्या जीवनात विशेष शक्य आहे. अशा कृष्ण माऊली आणि खरीच माऊली की जिने अंतःकरण पासून संसारामध्ये रखडणाऱ्या जीवाला भक्ती मार्गाला लावलं हे सगळ्यात माऊली पण आहे. त्याच माऊलीच्या मार्गातून आपण चालत आहात. निष्ठा टिकवलेली आहे. अत्यंत उल्हासाने या ठिकाणी उत्सव हा नारळाचा चालू आहे. नारळाला श्रीफळ दुसऱ्या अशा प्रकारचं म्हणतात. श्री म्हणजे लक्ष्मी. प्रत्यक्षात लक्ष्मी ज्याच्यामध्ये असते आणि ज्याच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणातल्या भावना प्रगट केल्या जातात असं श्रीफळ. त्या श्रीफळ नारळाचा कार्यक्रम आपण ज्याला संबोधितात. या उत्सवामध्ये आजची चिंतन सेवा करण्याची संधी मला मिळाली. हे आतापर्यंत मी जे बोललो ते मी माझ्या स्वतःच्या बुद्धीचं नाही. वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज यांनी 1917 साली आळंदीला वारकरी संस्था स्थापन केली. 4 वर्ष राहण्याचा योग आले या कपाळात थोडी भाऊ. इथं बरीच मंडळी त्याच्यामध्ये ज्या नाव सांगत गेलो तो काहीच राहिल्यानंतर वाईट वाटू शकतं. भरपूर मंडळी आहेत की ज्यांनी जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये भक्ती रसाचं आणि अध्यात्माचं शिक्षण घेतलंय. जोग महाराजांचे फार मोठे उपकार आहे. जोग महाराजांच्या संस्थेची उपशाखा श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी स्थापित झालेली आहे. जोग महाराजांच्या शताब्दीचा उत्सव झाला. आपल्यापैकी बरीच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असाल. न भूतो एवढं म्हणताय, न भविष्यती म्हणताय ना, आपल्याला काय करतो तुझ पण न भूतो अशा प्रकारचं. कारण ज्याच्या उत्सवाची नोंद लंडनच्या गिनीज बुक मध्ये झाली की आश्चर्य आहे. शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, सरकारचं अनुदान नाही आणि 100 वर्ष हजारो विद्यार्थ्यांना अध्यात्माचं शिक्षण देणारी ही संस्था. आणि या संस्थेची एवढी मोठी अशा प्रकारची कीर्ती आहे. या संस्थेच्या उपशाखा स्थापन करण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण आम्हाला शताब्दीमध्ये भारतानंदगिरी नावाच्या एका साधूने अशी ढूस मारली. जोग महाराजांची वारकरी संस्था फक्त महाराष्ट्रातच कार्य करते, बाहेर राज्यात जाते का, अशी ढूस मारल्यानंतर आम्ही थोडा विचार करू लागलो. पाहता पाहता नवसारी जिल्ह्यात विजय महाराज जाधव संस्थेचे विद्यार्थी त्यांनी संस्था काढण्याचं स्वीकारलं. गेल्या वर्षी शिबिर घेतलं. 65 मुलं होती गुजरात मधली. आमचं असं म्हणणं आहे की संतांच्या वाङ्मयाला बदलू नका. सुंदर ते ज्ञान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून हेच मंत्रात्मक शब्द सांगा, पण त्याचं व्याख्यान मात्र गुजरातीमध्ये करा. कारण तिथे गुजराती लोकांना गुजराती भाषा कळेल. मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वरला
कृष्णा पाटील नावाचे संस्थेचे विद्यार्थी त्यांनी परवाच्या कार्तिकी वारीमध्ये पाणी घेऊन हातात संकल्प सोडला की मी देखील आणि ओंकारेश्वरला वारकरी शिक्षण संस्था स्थापन करतो. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये होते, कर्नाटक इथपर्यंत देखील आपण संपर्क करू शकत गेलोय. तेव्हा आणखीन एक सांगतात की कोणी म्हणेल मग परदेशामध्ये आहे का? योगायोगाने आमच्या तालुक्यातला एक तरुण, वारकरी संप्रदायातला तरुण, वॉशिंग्टन जो फ्लोरिडा नावाचं एक शहर आहे तिथं तो नोकरीला आहे. तो म्हटलं महाराज तुम्हाला आम्हाला आमची अमेरिका दाखवायची. मी म्हटलं आम्हाला पंढरपूर आणि आळंदीपेक्षा अमेरिका मोठी वाटत नाही. तुमच्या भोगनगरी अशा प्रधान कशाला आम्हाला घेऊन जाता? हा आमचंही काम करत असाल तर मग आम्ही येऊ. फ्लोरिडाला वारकरी शिक्षण संस्था जर स्थापन करत असाल तर नक्की आम्ही येऊ. त्यांनी सगळी कबूल केलं की आम्ही सुद्धा ती सगळी व्यवस्था करू. आम्ही तिथे हरिपाठ घेतो, भजन करतो. अर्थात वारकऱ्यांचं तत्वज्ञान एक वाक्य सांगेल महाराज, वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानात श्रीमंत तत्वज्ञान कुठल्याच संप्रदायात नाही. पण ते मराठी भाषेमध्ये अडकलंय, त्याला मोकळी करण्याची गरज आहे. आपल्या महाराष्ट्रातले, विदर्भातले प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी गुलाबराव महाराज भविष्यवाणी सांगतात की ते असं म्हणतात मी वारकरी संप्रदायाचा नाही, पण जगात वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय मला पाहायला मिळाला नाही. आणि अशी एक वेळ येणार आहे की वारकरी संप्रदाय हा विश्वधर्म बनणार आहे. तर याच्याकरता आपण ज्याला वारकरी संप्रदायाचं मोठं प्रेम आहे अशा मंडळी देखील त्यामध्ये प्रयत्न करावा. या प्रसंगामध्ये वैकुंठवासी परमेश्वर देव प्रातस्मरणीय कृष्ण माऊलीला मी एक आशीर्वाद मागेन. माऊली तुमचा आशीर्वाद असू द्या की जेणेकरून या संस्था आम्ही परराज्यामध्ये, परदेशामध्ये देखील स्थापन करू आणि वारकरी संप्रदायाचं साम्राज्य जगामध्ये स्थापन व्हावं अशा प्रकारचा आशीर्वाद माऊलींच्या चरणामध्ये मागून झालेली चिंतन सेवा तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा ज्ञानेश्वर. महत्वाची सूचना आहे ज्या सद्गुरू जोग महाराजांनी तत्वज्ञानाची हुकुमशाही म्हणून लोकशाही स्थापित केली, त्या सद्गुरू जोग महाराजांची पुण्यतिथी शताब्दी येणारी 20/2/2019 ते 10/2/2020 या कालावधीमध्ये शताब्दी वर्ष संस्थेने जाहीर केले. आणि म्हणून संस्थेची इच्छा आहे की ज्या जोग महाराजांचा एवढा मोठा उपकार आहे, महाराजांच्या पुण्यतिथीचे मोठे मोठे उत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये 100 किमान व्हावे. कारण त्यांचं शताब्दी वर्ष आहे. कमीत कमी एका जिल्ह्यामध्ये 3 उत्सव झाले तरी 100 उत्सव व्हायला काही अवघड होत नाही. संस्थेच्या शताब्दीमध्ये नाही म्हटलं तर 300 उत्सव झाले. तसं कमीत कमी शताब्दी करतात आणि 100 उत्सव व्हावेत अशी संस्थेची इच्छा आहे. आपण सर्व भाविक आहात आणि परंपरा आपली तीच आहे. मला कळालेली परंपरा आहे कृष्णा माऊलीला माळ वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब दांडेकर यांची आणि मामासाहेब हे शिष्य सद्गुरू जोग महाराजांची. अर्थात आम्ही सुद्धा या समाजाकडे पाहतो की आमची शाखा आहे, या भावनेतून आम्ही पाहतो. त्याची दखल आपल्या सर्व भाविकांनी घ्यावी आणि मी सूचना आपण पाळावी एवढी आपल्याकडे सूचना सांगून शेवटची चाल म्हणायची आहे का? या ठिकाणी आदरणीय स्वानंद सुखनाथी परमपूज्य मनमय माऊली गुरुजी जायखेडकर यांच्या आशीर्वादातून हरिभक्तपरायण परमपूजनीय श्रद्धास्थान सु यशोदाका यांच्या प्रेरणेतून श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पदयात्रेच्या निमित्ताने चालू असलेला हा फिरता